कालपर्यंत आपण काय केलं, आपण एक बघितलं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. बरं, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपल्याला भेटली होती, तिचे एकूण फॉर्म्युले भेटले किती, 2. पहिला होता आपला -e/m इंटू टाऊ ॲव्हरेज. हा होता फॉर्म्युला नंबर 1. जो दुसरा फॉर्म्युला बनला त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू ठेवली. ही होती V/L. जसं आपण याला V/L ठेवलं, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी बनली आपली -e/m. हा V इथे गेला, V/L इंटू टाऊ ॲव्हरेज. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा जो करंट बनला आपल्याकडे, त्या करंटसाठी फॉर्म्युला काय होता, विना. बरोबर, विना म्हणजे काय, VE/NA. फक्त इथे काय होता, D. हा होता आपला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि त्यानंतर आपण बघितलं ऍक्च्युअल खरा रेजिस्टन्स काय असतो. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ I. आणि मध्ये जो रेजिस्टन्स घेतला होता त्याची व्हॅल्यू पण आपण शोधून काढली. त्या रेजिस्टन्सची खरी व्हॅल्यू आपल्याकडे काय होती, ती होती ml. ती आपल्याकडे काय होती, ml/NE² इंटू वॉट, टाऊ इंटू टाऊ मल्टिप्लाइड बाय एरिया A. NE² टाऊ A हा भेटला आपला रेजिस्टन्स. रेजिस्टन्सच्या आतमध्ये थोडा विचार केला की मास NE² बाय टाऊ ही जी गोष्ट आहे, मास काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन, तो असून काय असणार आहे, कॉन्स्टंट. तुमचा N काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, तो पण काय असणार आहे, कॉन्स्टंट. E काय, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, तो पण काय, कॉन्स्टंट. टाऊ काय, तुमचा टाइम, रिलॅक्सेशन टाइम किंवा ॲव्हरेज टाइम, तो पण काय, कॉन्स्टंट. कारण तो अवलंबून कशावरती आहे, तुमच्या टेम्परेचरवरती. म्हणजे अख्खी ही टर्म पण काय आली, कॉन्स्टंट. आता ही जी टर्म होती m/NE² टाऊ, ही टर्म आपण घेतली आणि या टर्मला काय म्हटलं आपण, रेजिस्टिव्हिटी. ह्याला म्हटलं रो. हा आला रो. रोचा फॉर्म्युला आला m/NE² टाऊ. हा जर रो इथे ठेवला तर हा जो व्होल्टेज होता तो काय बनला, R च्या इथे, किंवा R काय बनला, हा R बनला R इक्वल्स टू काय, रो L/A. R म्हणला रो L/A. जर व्होल्टेजची इथे ठेवला असता तर व्होल्टेज काय भेटला होता आपला, हा भेटला होता ऍक्च्युअली, ठेवला म्हणजे भेटलाच होता. किती भेटला होता, ml/NE² टाऊ, m/NE² टाऊ, m/NE² टाऊ. हा L इथे काय होता, A, आणि काय भेटला होता, I. असं काहीतरी तो आपल्याला भेटला होता. आता आपल्या कामाचं आहे ही इक्वेशन, R इक्वल्स टू काय, रो L/A. आणि इथून पुढचं काम करायचं होतं या इक्वेशनला. मेन काम आजचं आहे ते, म्हणजे आजच्या लेक्चरला मेन काम करायचंय, जी कन्सेप्ट शिकायची आहे तिचं नाव काय, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचा सिम्बॉल काय, रो. रेजिस्टिव्हिटीचा बेसिक फॉर्म्युला रोचा, साधा सोपा फॉर्म्युला, तो काय होईल आपला, रो इक्वल्स टू RA/L. रो इक्वल्स टू RA/L. आणि थोडं मटेरियलच्या आतमध्ये जाऊन बघितलं की रो म्हणजे नक्की काय, तर तो रो आपल्याला काय भेटतो, आपला मग m/NE² टाऊ. हा भेटतो आपला m/NE² टाऊ. चला एवढा लिहून घ्या. टाऊ, तुमचा जो टाऊ आहे हा टाऊ कशावरती अवलंबून आहे, टेम्परेचरवरती. टेम्परेचर वाढलं तर कोलिजन काय होतील, फास्ट पास होतील. बरोबर, मग टाऊ काय होईल, कमी होईल. इथून रो भेटला आपल्याला RA/L, त्याच्यावरून R काय भेटेल, रो L/A.
हे दोन्ही फॉर्म्युले एकदा पाठ करू. लिहिता तर म्हणताय रो इक्वल्स टू आर ए बाय एल, आर इक्वल्स टू रो एल बाय ए, रेजिस्टिविटी आर ए बाय एल, रो आर ए बाय एल, आर रो एल बाय ए. आता गणित सॉल्व्ह करायची कोणाची? दोघांची. रेजिस्टिव्हिटी सांगा. मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, ई चार्ज आहे, टाऊ रिलॅक्सेशन टाइम आहे. हा जो एन आहे, एन कोणावरती अवलंबून आहे? एन अवलंबून आहे मटेरियल वरती. एन काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट वॉल्यूम ऑफ गिवन मटेरियल. मग एखादी गोष्ट बॅड कंडक्टर असेल, उड असेल, तर त्याच्यामध्ये एन काय असेल? कमी असेल. एखादा गुड कंडक्टर असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतील? जास्त असतील. म्हणजेच एन ही प्रॉपर्टी कोणाची आहे? मटेरियलची. एकदा मटेरियल फिक्स झालं तर रो काय होणार आहे? कॉन्स्टंट. असं होईल का हो की म्हणजे माझ्याकडे लोखंडाचा एवढा एक तुकडा आहे आणि त्याचा रो कमी, आणि हा एवढा मोठा बार आहे आणि त्याचा रो जास्त? असं नाही होणार. लोखंडाचा छोटा तुकडा घेतला काय, छोटा बार घेतला काय, मोठा बार घेतला काय, त्यामधले मास ऑफ इलेक्ट्रॉन चेंज होणार आहे का? नाही. इलेक्ट्रॉनचा चार्ज चेंज होणार आहे का? नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम चेंज होणार आहे का? नाही. छोट्यामध्ये जेवढे तेवढेच मोठ्यामध्ये पण आहेत. टाऊ टाइमवर टेम्परेचरवरती अवलंबून आहे. टेम्परेचर चेंज झालं तर चेंज होईल. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर टाऊ पण काय होईल? कॉन्स्टंट. म्हणजेच रो ही कोणाची प्रॉपर्टी आहे? मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मटेरियल चेंज झालं तरच काय होईल? रो चेंज होईल. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे बाबा समजा हा एक रॉड आहे आणि अगोदर ह्याची लेंथ एल होती आणि ह्याला मी पुल केला, ओढला, ह्याची लेंथ वाढवली, आता ह्याची लेंथ 2L झाली. सांगा काय काय कॉन्स्टंट राहील दोन केसमध्ये? ह्याचा रो, इथला रो आणि इथला रो काय राहील? कॉन्स्टंट. का बरं? इट्स अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आणखी एक गोष्ट कॉन्स्टंट राहील, व्हॉल्यूम. याला ओढताना सांगा हा एरिया, पहिल्यांदा एरिया काय होता? मोठा होता. नंतर एरिया काय होईल? छोटा होईल. एरिया कमी होईल. तो व्हॉल्यूम काय असतं? व्हॉल्यूम असतं एरिया इंटू काय? लेंथ. इकडे काय होईल? एरिया कमी झाला असेल, एरिया कमी होऊ द्या ना, ए असेल, एचा मे बी कमी काहीतरी होईल, ए डॅश होईल, ए डॅश कमी असेल, पण लेंथ काय झाली आहे? वाढली आहे. एरिया कमी झाला आहे पण लेंथ वाढली आहे. ते प्रॉडक्ट काय राहील? सेम राहील. मे बी असं असेल की पहिल्यांदा एरिया 10 असेल, लेंथ 2 असेल, प्रॉडक्ट किती आहे? 20. नंतर एरिया जो 10चा होता हा रॉड वाढवला, खेचला तुम्ही, एरिया कमी झाला. एरिया कमी झाला, 10चा एरियाचा समजा 5 झाला, होऊ द्या. प्रॉडक्ट किती पाहिजे? 20. हा 2 ऐवजी काय होईल? लेंथ वाढेल, लेंथ काय होईल? 4 होईल. शेवटी हा पण व्हॉल्यूम काय होईल? 20. इथे पण 20, तिथे पण 20. व्हॉल्यूम काय राहील? कॉन्स्टंट. त्याची रेजिस्टिव्हिटी काय राहील? कॉन्स्टंट. म्हणजे वेन यू पुल समथिंग और पुश समथिंग और कंप्रेस समथिंग और पुल समथिंग, देन लेंथ में चेंज, एरिया में चेंज, बट रेजिस्टिव्हिटी रिमेन्स सेम अँड व्हॉल्यूम रिमेन्स सेम. हे ट्रिक लिहून घ्या, रॅडन. ह्याच्यावरती आता आपलं गणित सॉल्व्ह करायचे. वाईल पुलिंग, आफ्टर पुलिंग असेल, आफ्टर पुलिंग और कंप्रेसिंग some material, after pulling or compressing some material, area and length may change, but volume
and rho, that is what? Resistivity. Remains same. After pulling something, area may change, length may change. What can remain constant is what? Resistivity and volume. आणि न्यूमेरिकल सॉल्व करताना आपली ट्रिक पण हीच बनणार की आपण रेझिस्टिव्ह व्हॉल्यूम ह्या गोष्टीच करत करत जाणार आहे. न्यूमेरिकल नंबर 1, वायर ऑफ लेंथ L, ए वायर of length L, a wire of length L has resistance capital R, has resistance capital R. This wire is stretched to, this wire is stretched to twice its original length. Twice its original length. Find the new resistance. Find new resistance. Find new resistance. लिहून झालंय. थोडं पाठीमागच्या स्लाइडकडे या. इथे आपण म्हणलं की आफ्टर पुलिंग और कंप्रेसिंग सम मटेरियल काय काय चेंज होतोय. एरिया चेंज होतोय, लेंथ चेंज होते, पण रेझिस्टिव्हिटी आणि व्हॉल्यूम काय राहतंय? कॉन्स्टंट. थोडा विचार रेझिस्टन्सचा करा बरं. रेझिस्टन्सचा आपला फॉर्म्युला काय? रो एल बाय ए. रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट राहतीये, पण रेझिस्टन्स लेंथ वरती पण डिपेंड करतो आणि एरियावर पण. लेंथ चेंज होते, एरिया चेंज होतो, रेझिस्टन्स काय होईल? चेंज होतो. म्हणजे तुमच्या या नोट्स मध्ये हा पॉइंट पण टाका. कुठे? एरिया लेंथ मे चेंज आणि त्यासोबत रेझिस्टन्स ऑल्सो चेंज. रेझिस्टन्स ऑल्सो चेंजेस. का बरं? कारण की रेझिस्टन्सचा फॉर्म्युलाच काय होता? रो ए बाय एल बाय ए. रो एल बाय ए. तुमची लेंथ चेंज झाली, तुमचा एरिया चेंज झाला, तुमचा रेझिस्टन्स पण चेंज होणारच आहे. रेझिस्टन्स कॉन्स्टंट राहणार नाही. रेझिस्टन्सच्या आतमध्ये लपलेला रेझिस्टिव्हिटी बघा. रेझिस्टन्सच्या आतमध्ये कोण लपली आहे? रेझिस्टिव्हिटी. ती चेंज झाली आहे. त्यासाठी तर काल आपलं डेरिव्हेशन चाललं होतं सगळं ना. हे बघा ना, इथे आपल्याकडे बेसिकली काय होतं? ह्याच्यावर पाठीमागे रेझिस्टन्स काय होता? एम एल बाय एन स्क्वेअर टाऊ आहे. या रेझिस्टन्सच्या फॉर्म्युला मधला हा एम चेंज झाला नाही, एन चेंज झाला नाही, ई चेंज झाला नाही, टाऊ चेंज झाला नाही. त्याला सर काय म्हणलं? रो. तो चेंज झाला नाही, पण त्याच्यासोबत आणखीन कोण आहे? लेंथ आहे. त्याच्यासोबत आणखी कोण आहे? एरिया. ते दोघं चेंज झाले म्हणून रेझिस्टन्स चेंज झाला. क्लिअर होतं एवढं? म्हणजे रेझिस्टन्सच्या आतमध्ये लपलेली ही गोष्ट कोणती आहे? रेझिस्टिव्हिटी आहे. गणितांकडे येऊ. पहिल्यांदा नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करू हे गणित. नंतर तोंडी बघून पण सॉल्व्ह करता येतं. तोंडी बघून सॉल्व्ह करायला ती ट्रिक पण आहे. ट्रिक काय? ट्रिक सांगितली आठवते काय? नारायणे दोनदा राणींना मारले. ते ट्रिक काहीतरी असे होते. नारायणे दोनदा राणींना मारले. बस एन स्क्वेअर आर ने आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे कसं करायचं शेवटी तुम्हाला मी सांगेन. बरोबर? ही आपली ट्रिक आहे.
पण नॉर्मल मेथडने सध्या करू, ट्रिक सध्या राहू द्या. सध्या त्याच्यापाठी माझी कन्सेप्ट समजून घेऊ, सॉल्व्ह करून नंतर ट्रिकने आपण क्रॉस चेक करू काय होतंय. काय दिलं तर वायर ऑफ लेंथ एल हॅज रेजिस्टन्स आर. एक वायर माझ्याकडे काहीतरी आहे. आता डोक्यात पक्क ठेवा, वायर म्हणजे काय नाहीये, सिलेंडरचा असतो. कोणती वायर तुम्ही घेतली तर वायर काय असते, सिलेंडर. शेवटी छोटा सिलेंडर. आपल्या डोक्यात काय असं माहितीये का, सिलेंडर म्हणजे मोठा काहीतरी असेल. तेव्हा एरिया कमी केला तर वायर सारखा सिलेंडर बनेल ना. वायर इज अ सिलेंडर. आता हा सिलेंडरचा वायर आहे, याचा एरिया तुम्हाला दिलाय. वायर हॅज रेजिस्टन्स लेंथ एल. ही लेंथ दिलेली आहे, किती लेंथ आहे, एल. अँड हॅज रेजिस्टन्स आर. ह्याचा इनिशियल रेजिस्टन्स आर होता. इज स्ट्रेच टू ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ. ह्याला खेचलं आपण, ओढलं. आफ्टर स्ट्रेचिंग, आफ्टर पुलिंग, स्ट्रेचिंग नंतर लेंथ काय झाली आहे, वाढली आहे. पण व्हॉल्यूम सेम आहे ना, त्यामुळे एरिया काय काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. आता लेंथ किती झाली आहे, 2L. पण एरिया मात्र 100% बदलला पाहिजे. चला जर नवीन एरिया असेल त्याला मी A' म्हणतो. अगोदरचा एरिया घेतो A आणि नवीन एरिया काय, A'. कम्पेअर करू सांगा, A काय असेल, मोठा असेल आणि A' काय असेल, छोटा असेल. एरिया कमी झाला, लेंथ वाढली आहे. अगोदरची लेंथ आणि नंतरची लेंथ काय, नंतरची लेंथ जास्त आहे. आणि काढायला सांगितलं का त्यांनी, फाइंड न्यू रेजिस्टन्स. नवीन आर तुम्हाला काढायचा. डायग्राम काढा, लिहून घ्या, सॉल्व्ह करूया आपण. ऑप्शन लिहून घ्या, 2R R/2, 4R R/4. ऑप्शन ए आहे 2R, ऑप्शन बी आहे R/2, ऑप्शन सी आहे 4R, ऑप्शन डी आहे R/4. ह्याचा अगोदर रेजिस्टन्स काय असेल, समजा असं लिहितो, इनिशियल केस आणि फायनल केस. इनिशियल म्हणजे काय, बिफोर स्ट्रेचिंग. रेजिस्टन्स काय होता, आर होता. आरचा आपल्याकडचा फॉर्म्युला काय, आर इक्वल्स टू रो एल बाय ए. रो अगोदरची लेंथ काय, एल बाय ए. नंतर रेजिस्टन्स चेंज झाला, काय झाला, R'. रो बदलला का, नाही. लेंथ किती झाली, 2L. एरिया आपला माहिती आहे का, नाही. एरिया काय, A'. आता एरिया A' निघाला तर आपलं काम होईल. मला सांगा, इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम. कारण नवीन मटेरियल ऍड पण नाही केलं आणि मटेरियल त्यामधनं आपण बाहेर पण नाही काढलं, बरोबर. बरं, अगोदरचं व्हॉल्यूम काय होतं, अगोदरचा एरिया इंटू अगोदरची लेंथ. नवीन व्हॉल्यूम काय होतं, नवीन एरिया किती आहे, A' आणि नवीन लेंथ किती आहे, 2L. तुम्हाला काढायचं काय, A'. एल एल काय झाले, कॅन्सल. काय भेटला, A इक्वल्स टू ट्वाइस A'. म्हणजे नंतरचा एरिया काय किती झाला, A/2 झाला. म्हणजे अगोदरच्या एरियाच्या अर्धा झाला. लेंथ डबल झाली, व्हॉल्यूम सेम ठेवायला एरिया अर्धा झाला, एरिया हाफ झाला. ठीक आहे, एरिया भेटले की आपल्याला. नवीन रेजिस्टन्स R', रो 2L बाय A'. किती A' आहे, A/2. याला आपण लिहू कसं शकतो, हा A/2 जर वरती न्यूमरेटरला गेला तर 2/A होईल. हा होईल रो 2/L मल्टिप्लाय बाय 2/A असं होईल ना तो. काय होईल, म्हणजे 4 टाइम्स रो L बाय A. 4 टाइम्स रो L बाय A. पण रो L बाय A काय, आर. कोणता आर आहे, अगोदरचा, इनिशियल, बरोबर. तुमचा हा जो रो L बाय A आहे, हा काय, हाच आहे, इनिशियल रेजिस्टन्स आहे, हा आर आहे.
म्हणजे हा जो नवीन रेजिस्टन्स आर डॅश आहे तो किती आला 4 टाइम्स इनिशियल रेजिस्टन्स आर आला 4 टाइम्स इनिशियल रेजिस्टन्स आर आला ऑप्शन सी बरोबर आहे क्लिअर होतंय घ्या लिहून आता हेच न्यूमॅरिकल आपण एवढं सगळं न करता फक्त ट्रिकने पण सॉल्व्ह करू शकलो असतो हे करायची गरज लागलीच नसती हे प्युअर फिजिक्स वापरून सॉल्व्ह केलं ट्रिकने कसं केलं असं माहिती आहे का काय बघा तुमचा जो नवीन रेजिस्टन्स असतो आर न्यू तो तुमचा जो चेंज झालेला रेजिस्टन्स असतो काय आर डॅश तो काय असतो आपली ट्रिक काय होती एन स्क्वेअर आर तो असतो एन स्क्वेअर टाइम्स ओरिजिनल रेजिस्टन्स आर आता ह्याच्यामध्ये एन काय असतो यामध्ये तुमचा एन जो आहे तो एन असतो तुमची फायनल लेंथ डिवाइडेड बाय इनिशियल लेंथ हा असतो फायनल लेंथ डिवाइडेड बाय इनिशियल लेंथ या केसमध्ये मला सांगा फायनल लेंथ किती झाली डबल म्हणजे झाली 2l इनिशियली काय होती एल एलने एल गेला एनची व्हॅल्यू किती भेटली 2 मग तुमचा चेंज रेजिस्टन्स हा काय भेटेल एन स्क्वेअर आर एन काय 2 चा स्क्वेअर 4r आपला आन्सर काय आलं 4r ट्रिक म्हणून छान आहे फिजिक्स म्हणून मला फारसं आवडत नाही फिजिक्स फारसं काय लावायचं स्कोप यामध्ये नाहीये म्हणजे मॅथमॅटिकला आपण आन्सर काढलं एका मिनिटामध्ये आन्सर निघेन वेळ वाचेल यानंतरचं गणित तुम्हाला देतो त्यात फिजिक्स छान लावायला लागतं खरं खरं फिजिक्स अप्लाय करायची मजा पुढच्या गणितामध्ये येणार आहे हे क्लिअर झालंय का येस ट्रिक पाठ करू म्हणता एकदा नाऱ्याने 2 वेळा राहुलला मारलं नाऱ्याने 2 वेळा राहुलला मारलं पूर्वीच्या राहुलला मारलं पूर्वीचं काय म्हणलं आपण पूर्वीचं यासाठी म्हणलं आपण की त्यासाठी आपल्याला इनिशियल काय पाहिजे होतं पूर्वीचं म्हणजे काय इनिशियल रेजिस्टन्स पूर्वीचं होतं इनिशियल रेजिस्टन्स त्यासाठी 2दा मारलं म्हणजे काय एन स्क्वेअर आर लिहून घ्या राहुल काय घेतलाय थोड्या वेळाने मला त्याला आर आणि एल रेजिस्टन्स लेंथ तो पण ऍड मध्ये करायचा म्हणजे नवीन एक ट्रिक पण येणार आहे आणखीन त्यात ठीक आहे मी म्हणलं की समजा असं ही वायर होती लेंथ काय होती एल आणि हिला आता कंप्रेस केलं आपण हिला काय केलं कंप्रेस केल्यानंतर आफ्टर कंप्रेसिंग लेंथ वाढेल का कमी होईल और कंप्रेस केल्यानंतर काय होणार लेंथ कमी होणार आहे ही लेंथ झाली कमी पण म्हणजे अगोदर एल होती चला न्यू लेंथ तुम्हाला दिली L/2 अर्धी झाली एरिया वाढेल का कमी होईल एरिया वाढेल वाढलेला एरिया समजा आहे A डॅश वाढलेला एरिया किती आहे A डॅश मीन्स लेंथ इज कंप्रेस टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ find the new resistance find what new resistance पहिल्यांदा ट्रिकने काढू नंतर खरं फिजिक्स लावता रे काढू ट्रिकने काय न्यू रेजिस्टन्स इज व्हॉट नाऱ्याने 2 वेळा राहुलला मारलं एन काय होता फायनल लेंथ आपण व्हॉट इनिशियल लेंथ सांगा फायनल लेंथ किती आहे L/2 डिवायडेड बाय इनिशियल लेंथ किती आहे एल म्हणजे काय झाला L/2 इंटू 1/L काय कॅन्सल झाला एल भेटला किती 1/2 एन व्हॅल्यू किती आली 1/2 सांगा हा आर डॅश काय होईल 1/2 चा स्क्वेअर इंटू किती आर म्हणजे किती आला 1/4 इंटू आर म्हणजे इट शुड बी R/4 हे काढलं आपण कशाने ट्रिकने काढलं ट्रिकने आन्सर भेटतं क्वेश्चन सॉल्व्ह करायची मजा नाही येत पुन्हा ट्रिकने काय होतं
आन्सर भेटतं. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची मजा यामध्ये काही येत नाही. क्वेश्चन फिरवला इकडे तिकडं. मी समजा ह्याच्यामध्ये करंट सोडला या वायरमध्ये समजा आणि एरिया बदलला, मी वेगळाच एरिया दिला, तर मग आता ही ट्रिक काय लागू होत नाही. पण ठीक आहे, त्याला पण नवीन ट्रिक बनवली आहे. नवीन ट्रिक काय, आप्पा नावाचा माणूस असतो. कोण असतो? आप्पा नावाचा एक माणूस आहे आणि तो सारखा काय म्हणत असतो, मला 1,00,000 रुपये द्या, मला 1,00,000 रुपये द्या. ही आपली नवीन ट्रिक आहे. ठीक आहे, हे सॉल्व्ह करूया. सांगा इथं काय, बिफोर कम्प्रेसिंग आफ्टर कम्प्रेसिंग, पण रेजिस्टन्स काढा. आर आणि आर डॅश. अगोदर बिफोर कम्प्रेसिंग आर काय होता, रो एल बाय ए. लेंथ एल होती, एरिया किती होता, ए होता. आफ्टर कम्प्रेसिंग रो बदलला का, नाही. लेंथ किती झाली, एल बाय 2. एरिया किती झाला माहित नाही, एरिया किती झाला, ए डॅश. ए डॅश व्हॅल्यू काढायची, इथे नेऊन ठेवायची. व्हॉल्यूम ए डॅशच्या व्हॅल्यूसाठी आपली ट्रिक काय, पुन्हा एकदा जर ए डॅश काढायचा आहे तर आपण काय करतो, व्ही इनिशियल इक्वल्स टू व्हॉट, व्ही फायनल. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे, लेंथ इंटू इनिशियल एरिया एल ए. फायनल किती आहे, लेंथ इंटू फायनल एरिया ए डॅश. लेंथ लेंथ कॅन्सल. ए इक्वल्स टू ए डॅश बाय 2 म्हणजे ए डॅश इक्वल्स टू 2a. बरोबर, इथे आणून ठेवला याला. आर इक्वल्स टू रो एल बाय 2 डिवाइड बाय 2a. काय विना हा 1/2 काय होतील, मल्टिप्लाय काय होतील ते 1/4. ज्याने येणार नाही त्याला डिटेलमध्ये करतो. काय होईल, हे होणार आहे आर वरती काय, रो एल बाय 2 डिवाइडेड बाय 2a/1. रो एल बाय 2 डिव्हिजनचं उलट काय, मल्टिप्लिकेशन 1/2a. म्हणजे हा झाला 2 2 जा 4. 1/4 इंटू व्हॉट, रो एल बाय ए. पण रो एल बाय ए काय होता, आर होता. हा झाला r/4. ट्रिकने आन्सर किती आलं होतं, r/4. क्लिअर झालाय, लिहून घ्या. ट्रिक वापरायची कळली का. न्यू रेजिस्टन्स इज n² टाइम्स ओरिजिनल रेजिस्टन्स. n इज फायनल लेंथ बाय इनिशियल लेंथ. रेजिस्टिव्हिटी टाइप 2 प्रॉब्लेम्स. समजा मी असं केलं तर, हा ब्लॉक घेतला, बरोबर. मी म्हटलं की ही लेंथ ए आहे, ही लेंथ बी आहे, ही लेंथ सी आहे, ही लेंथ डी आहे. ही तर ही बीच घेतो, बीला बी घेतो, ए ला घेतो, असं करूया. ही ए बी आहे, ही बी आहे, हिला ए घेतो, नंतर ट्रॅपेजियम होऊन जाईल तो, बरोबर. आणि समजा याला म्हटलं मी डी आहे, तर याला सी म्हटलं, याला किती म्हणलं, सी. हा काय होईल, सी. हा सी पण नसू शकतो, डी वेगळा पण असू शकतो. वेगळा शेप फक्त काय होईल, चेंज होईल. हा वर जाईल असा. तुम्हाला सोपा करायला त्याला सी दिला. हा ए, ह्याला किती म्हटलं, ए म्हटलं. हा बी आहे ना, ह्याला पॅरलल, ह्याला म्हटलं बी. हा सी आहे, ह्याला म्हटलं सी. हा किती आहे, बी. हा किती आहे, ए. एवढं क्लिअर आहे. आणि मी म्हटलं की समजा इथून करंट आय चाललाय, असं वरनं खाली करंट
चाललाय आय. असं ह्याच्यामधनं करंट चाललाय आय. आणि क्वेश्चन काय विचारला, इफ द करंट फ्लोइंग इज आय देन व्हॉट इज रेजिस्टन्स अक्रॉस फेस. क्वेश्चन आहे व्हॉट इज रेजिस्टन्स अक्रॉस फेस. या फेसला 1 म्हटलं मी. हा जो फेस याला काय म्हटलं 1. ह्याचं ऑपोजिट ह्याला म्हटलं 2. व्हॉट इज रेजिस्टन्स अक्रॉस फेस 1 to 2. व्हॉट इज रेजिस्टन्स अक्रॉस फेस 1 to 2. ड्रॉ करा. आता थोडं अवघड झालंय बरोबर. काय लिहून घ्या. लिहिलंय येस. म्हणता एकदा आपल्याला ए बी ए बी फेस 1 दिलेले आहे. त्यामधून चाललेला करंट आय आहे. आपल्याला फाइंड करायचंय व्हॉट इज रेजिस्टन्स अक्रॉस फेस 1 to 2. म्हणजे काय करायचं माहिती का, करंट समजा असा 1 पासून 2 ला गेला तर किती रेजिस्टन्स तो फिल करणार आहे ते आपल्याला काढायचं. आता हे काढायला मात्र थोडं अवघड आहे. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय होता मला सांगा. रो एल बाय ए. रो तर काय मटेरियलची प्रॉपर्टी आहे, रो भेटून जाईल. प्रश्न आहे तो लेंथ कोणती घ्यायची आणि एरिया कोणता घ्यायचा, हा खरा प्रश्न आहे. लेंथ आणि एरिया कोणता घ्यायचा त्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायला लागणार आहे. लेंथ आणि काय एरिया. ट्रिक काय, हा एक माणूस आहे, ह्याचं नाव काय अप्पा. आता अप्पा नावाचा माणूस आहे, बिचाराने काय केलं, त्याला 1 लाख रुपयांचं लॉटरीचं तिकीट लागलं होतं. कितीचं 1 लाखांचं. तिकीट हरवलं. तिकीट काय झालं हरवलं. त्याला वेळ लागलं. आता वेडा माणूस सरायला तो आप्पा तो काय म्हणतो, तो म्हणतो माझे 1 लाख रुपये मला द्या. तो सारखा सारखा काय म्हणत असतो, तो आप्पा सारखा सारखा म्हणत असतो मला लाख रुपये द्या, मला लाख द्या, मला लाख द्या, मला लॅक द्या, लॅक द्या, लॅक द्या. LAC कोण म्हणत असतो, हा आप्पा म्हणत असतो. हे लक्षात राहील. चला एवढं लिहून घ्या फक्त. हे लक्षात राहिलं तर आपलं मग नंतर करंट आणि लेंथ कशी घ्यायची, एरिया कसा घ्यायचा ते थोडं लक्षामध्ये राहणार आहे. पण आप्पांचं आडनाव पण असतं. आप्पांचं आडनाव काय, आप्पा चांदगुडे. काय आडनाव आहे, आप्पा चांदगुडे. चांदगुडे स्पेलिंग कशाने चालू होईल, सी ने. चांदगुडे चालू होईल सी ने. लिहिता लिहिता म्हणता एकदा, आप्पा चांदगुडे सारखे सारखे म्हणतात लाख रुपये द्या, लॅक द्या, LAC द्या, APC आप्पा चांदगुडे, लॅक LAC, APC LAC. ए काय माहितीये एरिया. ए काय एरिया. एरिया इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू करंट. APC चा अर्थ काय, एरिया इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू करंट. जो एरिया घ्यायचा आहे, एरिया इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू. सी चा अर्थ काय करंट. सी चा अर्थ काय करंट. पुढे काय लॅक द्या. लॅक म्हणजे काय APC द्या, LAC द्या, LAC. एल काय लेंथ इज ऑलवेज what along current. Length is along current. Length is along current.
100 ऑलवेज नाही लिहिलं तरी चालेल. एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट, लेंथ इज अलॉंग करंट. एपीसी काय? एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट, लेंथ इज अलॉंग करंट. एपीसी आणि एलएसी पाठ करत जाऊया. एरिया परपेंडिक्युलर टू करंट, लेंथ अलॉंग करंट. आप्पा चांदगुडे. एपीसी लेंथ परपेंडिक्युलर टू करंट, लॅक एलएसी लेंथ अलॉंग करंट. एवढं क्लिअर झालं. बस हेच वापरायचंय आणि हे नीटचं न्यूमेरिकल ऍक्च्युली अगोदरचं सॉल्व्ह करायचं आपल्याला. कसं होईल बघा. ते म्हणतात काय? रेजिस्टन्स काढा. करंट चाललाय असा, काय काढा? रेजिस्टन्स. काय होईल? रेजिस्टन्स आर इक्वल्स टू रो एल. लेंथ कशी? लेंथ इज अलॉंग करंट. मग हा करंट चालला असा, अलॉंग करंट कोणती लेंथ आहे? सी. डिवाइड बाय एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट. अहो परपेंडिक्युलर करंट कोणता एरिया? हा करंट एरिया ना, ए इंटू बी. किती एरिया आहे? ए इंटू बी. व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी? रो सी बाय ए बी. रो सी बाय ए बी. पुन्हा एकदा बघा काय केलं आपण ते. तो जो ब्लॉक तुम्हाला दिला होता ना, ब्लॉक काहीतरी असा होता. हा ब्लॉक होता. ब्लॉकची ही लेंथ किती आहे? ए. ही लेंथ किती आहे? बी. ए ला पॅरलल ही लेंथ किती आहे? ए. बी ला पॅरलल ही किती आहे? बी. मग मला सांगा हा एरिया किती आहे? ए इंटू बी. हा एरिया आला ए बी. बरोबर. ही लेंथ वाढली. लेंथ किती आहे? सी. ही लेंथ किती आहे? सी. ही लेंथ किती आहे? सी. ही लेंथ किती आहे? बी. बी ला पॅरलल बी. ही लेंथ किती आहे? ए. ए ला पॅरलल ए. ही पण काय? ए. ही पण काय? बी. आणि असं होणार खाली. बरोबर. तुम्हाला म्हटले काय काढा? रेजिस्टन्स. फॉर्म्युला काय? रो एल बाय ए. लेंथ काढायची होती. लेंथ कशी ट्रिक आहे आपली? लेंथ इज अलॉंग करंट, एल ए सी. करंट असा आलाय ना. अलॉंग करंट म्हणजे या करंटला पॅरलल. कोणती लेंथ आहे? बी पॅरलल आहे का? नाही. ए पॅरलल आहे का? नाही. सी पॅरलल आहे? आहे. लेंथ किती आली? सी. एरिया आप्पा चांदगुडे. एपी सी. एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट. हा करंट असा आला. हा एरिया काय त्याला? परपेंडिक्युलर. खाली गेला ते हाच एरिया ना. किती आहे? बी इंटू ए. बी इंटू ए. एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट. कोणता एरिया आहे? ए बी. मग आन्सर काय आलं? रो सी बाय ए बी. कळलं एकदम? गेलं. चला मी म्हणलं समजा असा एरिया आहे. हा आहे ई. दिस इज एफ. दिस इज एफ. दिस इज व्हॉट? ई. and this length is G. This length is G, and here this length is P. This length is P. This length is M. This is what? M. आणि मी समजा म्हटलं की this is current. Current is flowing in this way. Find your resistivity. Find resistivity. जर इथे resistivity आहे H, तर फाइंड रेजिस्टिव्हिटी हियर. किती राहणार? सेम. किती राहणार? सेम. का बरं? इट्स अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. मटेरियल काय? सेम. मी समजा म्हटलं फाइंड द रेजिस्टन्स. काय फॉर्म्युला? रो एल बाय ए. रो
लेंथ कशी आहे, लेंथ इज अलॉंग करंट. हा करंट असा आला ना, असं करंट दिला तुम्हाला, दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. अलॉंग करंट लेंथ किती आहे सांगा, एवढी लेंथ किती, ही एवढी लेंथ, ही पीच आहे ना, ही लेंथ किती आहे ई, लेंथ किती आली पी प्लस ई. एरिया, एरिया इज परपेंडिक्युलर टू करंट, एरियाला करंटला परपेंडिक्युलर हा एरिया. हे किती आहे, ही इथे भेटणे किती आहे ई आहे, आणि हे किती आहे एम, ई इंटू एम. सो युअर रेजिस्टन्स इज पी प्लस ई अपॉन ई प्लस एम. घ्या लिहून घ्या, डायग्राम काढा लिहून घ्या. म्हणजे अशी गणित बघितल्यानंतर वाटतं इलेक्ट्रिसिटीची गणितच नाही आहेत, पण ऍक्च्युअली कशाचं करंट इलेक्ट्रिसिटीचं गणित होते. बघितलं काय वाटतं, ते मेकॅनिक्सचं गणित वाटत नाही, एखादं ब्लॉक वाटतो ना तो. प्रश्न वाचल्याशिवाय सोडवायचा नाही, व्यवस्थित वाचायचा मग सॉल्व्ह करायचा. घ्या पुढे. वायर ऑफ रेजिस्टन्स 3 ओम, हे तुम्हाला येईन सगळ्यांना आता. वायर ऑफ रेजिस्टन्स 3 ओहम is stretched to wire of resistance 3 ohm is stretched to 10 times its original length. 10 times its is stretched to 10 times its original length. Find the new resistance. हा सोपा आहे. Find new resistance. दोन्ही मेथडने करा, मेथड 1 ने पण करा आणि मेथड 2 ने पण करा. ट्रिकने केलं फास्ट तर आन्सर काय होईल, न्यू रेजिस्टन्स इज एन स्क्वेअर ओरिजिनल रेजिस्टन्स. त्यातला एन काय, फायनल लेंथ बाय इनिशियल लेंथ. वायर ऑफ रेजिस्टन्स 3 ओम इज स्ट्रेच्ड टू 10 टाइम इट्स ओरिजिनल लेंथ. फायनल लेंथ किती आली 10, 10 इनिशियल लेंथ. इनिशियल काय, इनिशियल गेल्या, एन किती आला 10, म्हणजे आर डॅश किती आला, एन स्क्वेअर आर is 10 square r is what 100. initial 3 है ना, initial 3 है, so 100 into r is 3, so it is 300 ohm. हे आन्सर आलं पाहिजे बरोबर.